नमस्कार, जय महाराष्ट्र. गेल्या 15-20 दिवसानंतर पुन्हा आपल्या सर्वांशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या 30 तारखेला माझे किडनी ट्रान्सप्लांट झाले आणि त्याच्यानंतर आज अतिशय प्रकृती चांगली आहे. कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. लाखो गोरगरीब शेतकरी पुरंदरमधील सर्वच स्तरातील मान्यवरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचं फळ हे यशस्वी ऑपरेशन झालं. मित्रो, आपल्याशी मी संपर्क करतोय तो विशेषतः आता बारामती विधानसभा मतदारसंघातील आमच्या बारामतीच्या स्वाभिमानी बिंदुवाडीमधील आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एक अघटित असा प्रकार घडला आणि तुमचे आमचे आवडीचे सर्वांचे नेते, विजनरी नेते, दृष्टा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि या निधनानंतर लोकशाहीतील प्रक्रिया म्हणून पुढची ही बाय इलेक्शन होते आहे. खरं म्हटलं तर ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध व्हायला पाहिजे की तीच खरी दादांना श्रद्धांजली ठरली असते. परंतु मुख्य पक्ष सगळ्यांनी ऐकलं, परंतु काही लोकांनी ऐकलं नाही, हरकत नाही. परंतु आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे सुनेत्राताईंना प्रचंड बहुमताने निवडून देणे हे होऊ शकते. आणि म्हणून जबाबदारीने मी मनपूर्वक अशी विनंती करतो सर्वच मतदारांना की ऐतिहासिक असा हा क्षण आहे आणि बारामतीने पुन्हा सुनेत्राताईंवर देखील तसंच प्रेम व्यक्त करावं आणि त्याच्यातून प्रचंड बहुमताने त्या निवडून याव्या. राज्याच्या दृष्टीने एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, दुसऱ्या बाजूला कार्यक्षम अशा प्रकारचा जननेता एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई काम करत आहेत. मला खात्री आहे की या तिघांच्या माध्यमातून राज्य खूप पुढे जाणार आहे आणि म्हणून अशा या प्रसंगी आपण सर्वांनी एकत्रित होऊन मतदान करावं. एक आणखी महत्वाची गोष्ट बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील 29 गावांसाठी मी सांगू इच्छितो की दादा आणि मी निश्चितपणे त्याच्यानंतर आम्ही एकत्र बसून विचार केला आणि 29 गावांना जे वीर धरणातून जवळजवळ 100 टीएमसी पाणी वाहून कर्नाटकला जाते त्याच्यातलं फेरनियोजन करून निदान 3-4 टीएमसी पाणी हे निरेमध्ये उचलून करेमध्ये टाकले, करा पूर्ण बारामतीपर्यंत भरून ठेवले, नाझऱ्यामध्ये पाणी टाकले आणि तिथून उपसा सिंचन करून संपूर्ण 29 गाव बारामतीची आणि 10 गाव पुरंदरची अशी योजना आखलेली होती, प्रस्तावित होती. गेल्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे वेगवेगळे नदीजोड प्रकल्प मान्य केले, मंजूर केले, त्याच्यामध्ये नीरा करा हा नदीजोड प्रकल्प देखील घेतलेला आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे. मला खात्री आहे की पूर्णपणे ऐतिहासिक अशा प्रकारचा कायापालट 29 गाव आणि पुरंदरच्या 10 गावांसाठी होणार आहे. मला खात्री आहे की दादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे सुनेत्राताई जीवाचं रान करतील आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये हा 25-50 वर्षांना सुटलेला प्रश्न सुटतो आहे. मला त्याचाही आनंद आहे आणि म्हणून ही सगळी कामं करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून ते काम करतात. या सगळ्याच गोष्टींना आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा, यासाठी सुनेत्राताईंना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी हात जोडून कळकळीची विनंती मी सर्व बारामतीतील मतदार बंधू भगिनींना करतो. विशेषतः शिवसैनिकांनी वाढ चढके सर्व गोष्टी बारीक सारीक गावागावामध्ये जाऊन जिथे जिथे आपली शक्ती आहे, जिथे जिथे आपली मंडळी आहे त्यांना नीट समजावून सक्रियपणे, आता तो एकच दिवस आहे पण सक्रियपणे निश्चितपणे काम करावं अशी विनंती देखील मी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वतीने देखील करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.